Hi, good evening. Today we have learned 6th standard, lesson number 1.7, Paramveer Chakra, our heroes. You know that Paramveer Chakra is what? परमवीर चक्र म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे का? नाही, मी सांगतो तुम्हाला. एखादा योद्धा, warriors, that is called warriors, if he died, जर तो लढता लढता मेला तर त्याला एक अवॉर्ड मिळतो, दॅट इज कॉल्ड परमवीर चक्र. त्याला परमवीर चक्र असं म्हणतात. हा अवॉर्ड त्याला मिळत नाही तर त्याच्या फॅमिलीला मिळतो, बिकॉज ही वॉज अ डाईड. तो मरतो ना, त्यामुळे त्याला परमवीर चक्र हे दिलं जातं एक सन्मानार्थ. आणि परमवीर चक्र मिळणं म्हणजे फार मोलाचं कार्य असतं. सो परमवीर चक्र अवर हिरोज आपले जे हिरो म्हणजे काय, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान असे हिरो नाहीत, तर जे आपल्या बाउंड्रीवर, जे आपल्या सीमारेषेवर फॉट करत असतात, लढत असतात, दॅट इज कॉल्ड अ हिरोज. लाईक दॅट आर्मी, मिलिटरी, नेव्ही. आर्मी, मिलिटरी अँड नेव्ही. यू मे हॅव हर्ड about legendary heroes of the past, their extraordinary acts of bravery. आपल्याला माहिती असेल बरेचसे असे सैन्य, बरेचसे असे लोक जी स्वातंत्र्य लढ्यासाठी मेली, आपल्या स्वातंत्र्य मिळण्यासाठी मृत्यू पावली लढता लढता. बट इवन टुडे many brave soldiers of our country sacrifice their own lives for our safety. पण आज आपल्या सुरक्षिततेसाठी बरेचसे सैनिक असे आहेत जे सीमेवर लढता लढता मरतात. आपल्या बाउंड्रीला, भारत पाकिस्तान, भारत चायना, भारत नेपाळ या ठिकाणी लढता लढता मरतात. Their brave deeds are honored by bestowing military decorations on them. आणि त्यांच्या सन्मानार्थ, त्यांच्या प्रशस्तार्थ म्हणजे त्यांची स्तुती करत असताना मिलिटरी काय करते, त्यांना एक अवॉर्ड प्रदान करते. परमवीर चक्र इज इंडियाज हायेस्ट मिलिटरी डेकोरेशन्स. परमवीर चक्र हे भारताचं सर्वात बहुमूल्य असं हे पदक आहे, अगदी गोल्ड मेडलपेक्षाही जास्त. It is awarded by the most conspicuous bravery or some daring or eminent act is a valor as self-sacrifice. जे स्वतः बलिदान देतात, देशासाठी लढता लढता बलिदान देतात, अशा लोकांसाठी असतं. इन द प्रेझेन्स ऑफ एनिमी, वेदर इन लँड, द सी और इन द एअर. मग तो कुठेही, जो समुद्रावरचा शत्रू असो, जमिनीवरचा शत्रू असो, कुठलाही शत्रू असो, त्याच्याशी लढता लढता मृत्युमुखी पावलेला असो. द परमवीर चक्र इज अ व्हेरी रेअर हॉनर. सो फार इट्स हॅज बीन अवॉर्डेड इन द 21 टाइम्स. परमवीर चक्र हे जे आहे हे रेअरली कोणाला तरी मिळतं, आणि यापैकी आपल्या इथे 21 जणांना ते मिळालेलं आहे. किती? 21 जणांना परमवीर चक्र मिळालेलं आहे. 21 जणांना परमवीर चक्र मिळालेलं आहे. Fourteen of these awards were given posthumously. 14 अवॉर्ड असे मिळाले ज्यांना मरणोत्तर मिळालेले आहेत. मरणोत्तर म्हणजे मरणानंतर मिळालेले आहेत. ओके. द मेडल इटसेल्फ व्हेरी सिंपल अपीरियन्स इज अ मेड ऑफ ब्रॉन्झ अँड फिटेड विथ द सर्वायवल माउंटिंग इज अँड हॅज ए प्लेन पर्पल रिबन अँड obverse it has been Indian national emblem is the center surrounded by the 4 replicas
in Indra Vijay, Indra's Vajra. In the reverse of word Paramveer Chakra are engraved in Hindi and English with two lotus a flower in between. बघा परमवीर चक्र जर वरती बघितलात तुम्ही तर बघा तुम्हाला दिलेलं असेल एका रिबिनमध्ये हे मडवलेलं असतं, त्याच्यामध्ये एक बिल्ला असतो, ब्रॉन्झचं मेडल असतं आणि त्या मेडलला मध्ये असं लोटसचं फूल असतं, त्याच्या बाजूला 3 अशी 4 अशी आणि चिन्ह असतात आपले तलवारींचे असं, त्याच्यावरती लिहिलेलं असतं इंद्राज वज्राज, समजलं, असं लिहिलेलं असतं. द परमवीर चक्र मेडल वॉज डिझाईन बाय द सावित्रीबाई खानोलकर. या परमवीर चक्राला कोणी डिझाईन केलंय? सावित्रीबाई खानोलकर यांनी डिझाईन केलेलं आहे. शी वॉज अ युरोपियन लेडी, जी युरोपियन होती, हु मॅरिड विक्रम खानोलकर द इंडियन आर्मी ऑफिसर, जिने इंडियन आर्मी ऑफिसर विक्रम खानोलकर याच्याशी विवाहबद्ध झालेल्या होत्या. काय झालेल्या होत्या? विवाहबद्ध झालेल्या होत्या. Savitribai loved India and took Indian citizenship. She spoke Marathi, Sanskrit, Hindi fluently and had studied Indian arts and traditions in depth. सावित्रीबाई या ॲक्च्युली युरोपियन होत्या, परंतु खानोलकर यांच्याशी लग्न झाल्यामुळे त्या भारतीय झाल्या. त्यांना भारताविषयी बरीचशी आपुलकी होती, बरंचसं प्रेम होतं. त्यांना भारतीय नागरिकत्व कालांतराने मिळालं, जेणेकरून त्यांचं ज्यावेळेस लग्न झालं त्याच्यानंतर शी स्पोक मराठी, त्याच बऱ्यापैकी मराठी बोलत असत, बऱ्यापैकी मराठी बोलत असून त्याशिवाय संस्कृत बोलत असत, हिंदी भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. फ्लंटली शी हॅड स्टडीड इंडियन आर्ट्स अँड ट्रॅडिशन इन डेप्थ, आणि खास करून इंडियन आर्ट, कला, बरं ना, इंडियन आर्ट्स ट्रेडिशन इन डेप्थ, परंपरा याच्याविषयी अधिक सखोल असं माहिती त्यांनी घेतली होती. Indra's Vajra or thunderbolt is supposed to a matchless weapon, but when makes it a weapon invincible is a supreme sacrifice of the sage दधीची. म्हणजे दधीची यांनी इंद्र अस्त्र आणि वज्र अस्त्र याचा वापर युद्धामध्ये केला होता. दधीची ऋषीने असं म्हटलं जातं. त्यावेळेस हे वस्त्र वापरलेलं होतं आणि या अस्त्राचा फार मोठा उपयोग झालेला होता, त्यासाठी याचं नाव देण्यात आलेलं आहे. अकॉर्डिंग टू लेजंड, 1000 of years age of the demon has stolen all water in the world. All the water in the world. Innocent people were suffering, dying without water. This demon could not be defeated by any ordinary weapon, but by ordinary a material like wood, metal, etc. Sometime etc. Sometime extraordinary was required. It was a learn that the sages, the Dichi, was a born such as an extraordinary power. म्हटलं होतं ना मगाशी, ज्यांनी बऱ्याचशा पृथ्वीवरती बघा, या ह्याच्या मागचं कारण असं की पृथ्वी तलावावर बऱ्याच वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी, डिमॉन हॅड स्टोलन ऑल द वॉटर इन द वर्ल्ड. जगातलं एकाने सगळं पाणी शोषून घेतलं होतं, एका राक्षसाने सगळं पाणी. इनोसेंट पीपल सफरिंग अँड डायव्हिंग विदाउट वॉटर, आणि त्यामुळे सामान्य जनता, सामान्य लोक, समुद्रातले प्राणी वगैरे मरायला लागले. द डिमॉन कुड नॉट बी डिफेटेड बाय एनी ऑर्डिनरी वीपर, आणि त्याला कुठल्याही शस्त्राने मारता येणार नव्हतं, कुठल्याच शस्त्राने. समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी वॉज रिक्वायर्ड, त्याला किंवा कुठल्याही धातूने मारता येणार नव्हतं, कुठल्याही लाकडाने मारता येत नव्हतं. समटाईम एक्स्ट्राऑर्डिनरी वॉज रिक्वायर्ड. इट वॉज अ लर्न दॅट अ सेज दधीची, आणि असं म्हटलं जातं दधीचीने याचा अभ्यास केला होता. त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की ज्याला कुठल्याही शस्त्राने मरण येत नाही, त्याला इंद्रास्त्र, वज्रास्त्राने मरण येतं. इट वॉज लर्न दॅट द सेज ऑफ दधीची हॅड बोन सच अ एक्स्ट्राऑर्डिनरी पॉवर. आणि त्यावेळेस दधीची ही ऋषी असे होते की ज्यांच्या
स्वतःच्या शरीरामध्ये जी हाडं होती ना, त्या हाडांमध्ये एक्स्ट्रा पॉवर होती. इंद्राच्या अस्त्रापेक्षा पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर होती. He himself laid down his life, gave his own bones to help the people. आणि त्याने लोकांना वाचवण्यासाठी, या सर्व पृथ्वीवरती प्राणी जीवन वाचवण्यासाठी स्वतःला मृत्यूला कवटाळलं, स्वतः मृत्यूला कवटाळलं. इंद्रवज्र म्हणजे त्याला इंद्रवज्र, इंद्र's weapon, thunderbolts was a fashions from these bones, and a demon was defeated. तेव्हा यांच्या शरीरातील हाडांच्या अस्त्राचा वापर करून त्या ऋषीला मारण्यात आलं होतं. ऋषीला नाही, त्या राक्षसाला मारण्यात आलं होतं. जस्ट ॲज अ इंद्रवज्रा derived power from the sage of the Digi's bones, India's military derived its strength and the power from the sacrifice of the bravest of the brave, the Paramveer Chakra's holder. त्यामुळे इंद्रवज्राज derived power by sage Digi's bone. अशा प्रकारे सेग म्हणजे साधू, दधीची यांचं अस्त्र वापरून त्याचा वापर करण्यात आला होता. त्या साधूला जसं मारण्यात आलं होतं, तशा प्रकारे आज भारतीय सैनिक जो आहे, मिलिटरी मॅन, हा स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन समोरच्या शत्रूला त्याचा पराभव करत असतो. सो पॉवर फ्रॉम द सॅक्रिफाइस ऑफ द ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव, द परमवीर चक्र होल्डर्स. आणि त्याच्यामुळे त्याला परमवीर चक्र हे देण्यात येतं. परमवीर चक्र देण्यात येतं. अजून एक पेजेस आहे आपलं, आपण नंतर घेऊया, कारण अजून बरंचसं शिकवायचं आहे, लवकर लोड होत नाही. मी अर्धा तासाचा व्हिडिओ झाला की जेवढे येतील तेवढे अनुष्का आणि सम्यक प्रश्नोत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. एक पार्ट राहिला आपल्याला खालचा, तो आपण नेक्स्ट टाइम बघूया. थोडंसं इंटरेस्टेड आहे. ओके, बाय, थँक्यू.